नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी आपला रमेश सारथी. गोरा राजाजी ग्रँड पास इंग्लिश ग्रामर क्लासमध्ये आपला स्वागत आहे. मित्रहो, अगोदरच्या क्लासमध्ये आपण डिग्रीज ऑफ कंपॅरिझन पाहिली होती आणि आता आपण डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच बघूया. डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच, प्रत्यक्ष कथन आणि अप्रत्यक्ष कथन हे काय असतो आणि याच्यामध्ये वाक्य कसे बदलतात आपण बघूया बेटा. There are two ways to narrate the words of a speaker. एखादी जे वक्ता असतोय, जे वक्ता बोलतोय, त्याचे जे शब्द असतात, त्यांचे जे वाक्य असतात, ते वाक्य व्यक्त करण्यासाठी दोन मार्ग आहेत, टू वेज. पहिला आहे डायरेक्ट स्पीच, प्रत्यक्ष कथन, आणि दुसरा आहे इनडायरेक्ट स्पीच, अप्रत्यक्ष कथन. आता हे प्रत्यक्ष कथनामध्ये काय असतोय, अप्रत्यक्ष कथनामध्ये काय असतोय बघूया बेटा. The speaker's actual words are said in direct speech. डायरेक्ट स्पीच मध्ये स्पीकरचे जे ऍक्च्युअल वर्ड्स, शब्द जे असतात, वाक्य असतात, ते डायरेक्ट स्पीच मध्ये असतात. आणि इनडायरेक्ट स्पीच मध्ये बघूया, द स्पीकर्स ऍक्च्युअल वर्ड्स आर चेंज्ड इन इनडायरेक्ट स्पीच. अप्रत्यक्ष कथनामध्ये जे स्पीकर जे बोलतात, त्यांचे शब्दांना, त्यांच्या वाक्यांना आपण बदलतोय, ते इनडायरेक्ट स्पीच आहे. मग कसे बदलतात ते इथं आपण बघूया बेटा. एक्झाम्पल, डायरेक्ट स्पीच मध्ये शी सेड इथं रिपोर्टिंग वर्ब आहे बेटा, इथं कामा आहे, इथे अवतरण चिन्ह आहेत. तर आय एम गोइंग टू स्कूल नाव, फुल स्टॉप, अवतरण चिन्ह क्लोज झालेले आहेत, हे लक्षात ठेवा बेटा. तर याचं इनडायरेक्ट स्पीच काय झालं बघूया. शी सेड दॅट, इथं काय केलं आपण, शीला इथं आहे तसंच आहे, सेड आहे, कामा जे आहे तिथं काय घेतलं आपण, दॅट घेतलं. हे कसे बदलतात हे पुढच्या क्लासमध्ये आपण डिटेलमध्ये शिकूया बेटा. इथं आय एम गोइंग टू स्कूल नाऊ हे आहेत त्या स्पीकरचे ऍक्च्युअल वर्ड्स. आय एमचे इथं इनडायरेक्ट काय केलं आपण, शी वॉज, म्हणजे इथं बदललेले आहेत, चेंज्ड, वर्ड्स आर चेंज्ड. इथं शी वॉज. गोइंग टू स्कूल, देन, नावचं काय केलं आपण, देन. हे अशा प्रकारे डायरेक्ट स्पीच मधले जे शब्द असतात ते इनडायरेक्ट स्पीच मध्ये बदलतात. नोट, इथं पहा बेटा, डायरेक्ट स्पीच मध्ये काय आहे तर बघूया. सेड, हे जे सेड आहे त्याला रिपोर्टिंग वर्ब म्हणतोय. लक्षात ठेवा, हे लिहून घ्या बेटा, राईट डाऊन. देर इज अ कॉमा आफ्टर द रिपोर्टिंग वर्ब. हे रिपोर्टिंग वर्ब नंतर इथं कॉमा आहे डायरेक्ट स्पीच मध्ये. आणि तसेच द स्पीकर्स ऍक्च्युअल वर्ड्स आर इन कोटेशन मार्क्स. हे जे स्पीकरचे जे स्पीकर बोललेले आहेत त्यांचे जे शब्द आहेत ते अवतरण चिन्हामध्ये आहेत. आणि द सेंटेन्स बिगिन्स विथ अ कॅपिटल लेटर. हे जे सेंटेन्स आहे, जे वाक्य आहे, हे पहिल्या एबीसीडी कॅपिटल लेटरना सुरुवात झालेली आहे. हे आहे डायरेक्ट स्पीच, हे लक्षात ठेवा बेटा. हे पंक्च्युएशन मार्क्स मध्ये देखील हे अत्यंत महत्वाचे आहे. आणि इनडायरेक्ट स्पीच बघूया आपण. नोट दॅट, लक्ष द्या, देर इज नेदर कॉमा, कोटेशन मार्क्स, नॉट ऍक्च्युअल वर्ड्स इन इनडायरेक्ट स्पीच. आता इनडायरेक्ट स्पीच मध्ये आयडीएस मध्ये इथं म्हणजे या सेंटेन्स मध्ये कॉमा नाहीये, अवतरण चिन्ह नाहीत, आणि हे जे स्पीकर जे आहेत त्यांनी बोललेले जे शब्द आहेत तेही नाहीत. मग ते कसे बदलतात आपण बघूया बेटा. लेट्स लर्न इन डिटेल. हे डिटेल मध्ये आपण पूर्ण बघूया. डायरेक्ट स्पीचला इनडायरेक्ट स्पीच मध्ये कसे बदलतात, नियम पाहूया बेटा. रूल्स टू चेंज डायरेक्ट स्पीच इनटू इनडायरेक्ट स्पीच. इफ द रिपोर्टिंग वर्ब इन पास्ट टेन्स, समजा रिपोर्टिंग वर्ब जर पास्ट टेन्स मध्ये असेल तर हे क्रियापदामध्ये काय बदल होतोय. मग रिपोर्टिंग वर्ब प्रेझेंट टेन्स असेल तर कसं बदलतोय ते नंतर सांगतोय मी. हे पास्ट टेन्सचे कसे असतात लिहून घ्या बेटा. डायरेक्ट स्पीच मधला इनडायरेक्ट स्पीच काय बदलतोय, प्रेझेंट टेन्स इनडायरेक्ट स्पीच मध्ये पास्ट टेन्स होतोय. मित्र हो, इथं प्रेझेंट टेन्सचा अर्थ, प्रेझेंट टेन्स म्हणजे चार आहेत ना, सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, असे चार. हे पास्ट टेन्स मध्ये चार आहेत, सिंपल पास्ट, पास्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. हे प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स होतो बेटा. आणि तसेच डायरेक्ट स्पीच मध्ये जे सिंपल पास्ट टेन्स येतोय ते इनडायरेक्ट स्पीच मध्ये पास्ट परफेक्ट टेन्स होतो बेटा. हे
सिंपल पास्ट टेन्स जर डेट स्पीच मध्ये असेल तर इंडेट स्पीच काय होतं, पास्ट परफेक्ट टेन्स होतो. आणि आता हे जे प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स म्हणजे एम इज आहे, एक्स्ट्रा मी सांगत आहे, लिहून देतो आहे म्हणजे तुम्हाला कन्फ्युज होऊ नाहीये म्हणून. एम इज डेट स्पीच मधला इंडेट स्पीच मध्ये वाज होतोय, आर वेअर वाज होतोय, हॅज हॅव हॅड होतोय, डू नॉट डज नॉट डिड नॉट होतोय, मे माइट मे काय होतं, माइट होतोय, कॅन कुड होतं बेटा. डेट स्पीच मधला विल इंडेट स्पीच मध्ये वुड होतोय, तसेच शल शुड होतोय. हे झाले सहाय्यकारी क्रियापद आणि क्रियापदामध्ये बदल. आणि इथं ॲडव्हर्ब्स जे क्रियाविशेषण असतात त्यांच्यामध्ये कसे बदल होते बघूया बेटा. नाऊ डायरेक्ट स्पीच मधलं नाऊ इंडेट स्पीच काय होतं, देन, हिअर, देअर, दिस, दॅट, these, those, ago, before, thus, so, today, that day. म्हणजे डायरेक्ट स्पीच मध्ये टुडे असेल, इंडेट स्पीच काय होतं, that day, tonight, that night, tomorrow, the next day, yesterday, the day before किंवा the previous day. दोन्ही लिहून घ्या बेटा. yesterday काय होतं, the day before लिहिता येते किंवा the previous day देखील लिहिता येते. लास्ट नाईट, the night before किंवा the previous night दोन्ही लिहिता येते. लास्ट वीक, द प्रीवियस वीक, लास्ट मंथ, द प्रीवियस मंथ, लास्ट इयर, द प्रीवियस इयर. अशा प्रकारे हे ॲडव्हर्ब्स मध्ये बदल होतो बेटा. विद्यार्थी मित्र हो, हे पूर्ण लिहून घ्या, नाहीतर पुन्हा तुम्ही विसरता. इथं आपण थांबूया. पुढच्या क्लासमध्ये आपण सर्वनामांमध्ये बदल कसं होतोय, प्रोनाउन्स मध्ये बदल कशी होते आपण पुढच्या क्लासमध्ये बघूया बेटा. तोपर्यंत ऑल द बेस्ट, टेक केअर.